मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे सोलापुरात शांतता रॅलीची दौऱ्यानिमित्त आले होते। छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी जाहीर सभा घेतली आणि या जाहीर सभेनंतर सर्व कार्यकर्ते आपापल्या घरी जात आहेत, सर्व समाज बांधव आपापल्या घरी जात आहेत। सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत। मनोज जरांगे पाटील यांच्या या भाषणातून नेमकं काय बोध घेण्यात आलेला आहे याची माहिती आपण घेऊ। दादा, मनोज जरांगे यांचं भाषण झालेलं आहे, काय संदेश दिला, काय सांगा? मनोजदादांनी जो आजच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा आजची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून केलेली आहे, या दौऱ्याची सुरुवात एवढ्या मोठ्या संख्येने झालेली आहे की झोपलेलं सरकार मनोजदादांच्या आजच्या सभेनं जागं होईल यात काय नक्की वावगं ठरणार नाही। पण मनोजदादांनी हा आज एकतेचा संदेश दिलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामधून जे आज लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आज शिवाजी चौकामध्ये जमले होते, एवढा मोठा पाऊस पडत असतानाही समाज बांधव जरांगे पाटील 11 वाजता येणार होते, 4 वाजता ते सभेच्या ठिकाणी आले तरी बांधव इथून एकही बांधव उठलेला नव्हता। त्यामुळे जरांगे पाटलांनी आता 29 तारखेला जो निर्णय घेतील तो समाजाला मान्य राहील। सर्व समाजाला एकजूट दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, काय सांगाल? सर्वांना मानाचा जय शिवराय। आई कुलस्वामिनी आई जगदंबेचं तुळजापूरचं दर्शन घेऊन मनोजदादा सोलापूर जिल्ह्यामध्ये आज 7 तारखेला आलेले होते। सरकारनं आरक्षण दिलेलं नाही मराठी समाजाला, तर मनोजदादांना आज सांगितलंय की बहुजनाला सर्व समाजाला घेऊन मराठा समाजाला घेऊन सोबत येणाऱ्या 29 तारखेला 288 जागा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या उभा करणार आणि महाराष्ट्रामध्ये गोरगरिबाचं गरजवंत मराठ्यांचं सरकार आणून सर्व समाजाचा विकास करणार। मनोज जरांगेने असं म्हणलंय की आरक्षणासाठी सर्व मतभेद सोडून एकत्र या, असं म्हणलेलं, काय वाटतं? जय जिजाऊ। खरोखर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी जो सगळे मतभेद विसरून एकत्र येण्याचे आव्हान केले, त्याला सर्व समाज बांधव एकत्रित येऊन कोणतंही समन्वयक निष्ठावंत ही सर्व सोडून गरजवंत मराठ्यांसाठी आम्ही एकत्र येऊन हा लढा तीव्र करणार आहे। वेळ प्रसंगी रक्त सांडणार आणि ज्याप्रमाणे जरांगे पाटलांनी सांगितले 1 इंचही समाजासाठी मी काम न करता सोडणार नाही, मग आम्हीही हटणार नाही 1 इंचही। पक्ष संघटना विरहित काम फक्त सकल मराठा समाजासाठी फक्त लढणार आम्ही। 29 तारखेला निर्णय जाहीर करणार असं सांगितलंय की लढणार किंवा पाडण्यासाठी, काय सांगा? 29 ऑगस्टला आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला बोलवलेलं आहे आणि त्यांनी तिथं बैठक घ्यायचं ठरवलं आहे। तर या बैठकीमध्ये महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार पाडायचंच मराठा ठरवणार आहेत, तिथं हा तोच निर्णय होईल आणि हे सरकार आम्ही आता 2024ला नक्कीच मराठा घालू। सकाळपासूनच अनेक मराठा बांधव बसलेले होते, कशी वाटली सभा? काय अत्यंत सकाळ 9 वाजल्यापासून मराठा समाज इथं मोठ्या संख्येने उपस्थित होता। एवढा पाऊस होता तरी एवढ्या गर्दीमध्ये मराठा समाज इथे पूर्ण कष्टाने थांबला आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि आताच येणाऱ्या 2024च्या विधानसभेलाही मराठा समाज महाराष्ट्रातला पूर्णपणे मनोज जरांगे दादा यांच्या पाठीशी उभा राहील आणि येथील महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार कायमचं घरी लावेल। आरक्षणासाठी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं सांगितलेलं आहे। एकंदरीत 11ची वेळ होती पण 4 वाजता मनोज जरांगे पाटील आले। पाऊस असताना देखील मराठा समाज बांधव जागेवरून आलेले नाही। ताई, काय सांगाल, कशी वाटली सभा, काय संदेश मिळालेला आहे? सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ। माननीय संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर या ठिकाणी भर पावसामध्ये सुद्धा लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी आपले समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। म्हणजे आपल्याला मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की प्रत्येकच मराठा हा श्रीमंत नाही आणि जे बाकीचे लोक सांगतात की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, तर हे तुम्ही या ठिकाणी येऊन बघा की किती मराठ्यांच्या मुलांचं शिक्षणामध्ये सामाजिक शैक्षणिक किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा किती नुकसान होत आहे। अगदी 90% पुढं जरी मेरिट असलं तरी सुद्धा त्यांना चांगलं इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या फील्डमध्ये त्यांना चांगल्या पोस्टवरती मिळत नाही आहे, त्यांना ॲडमिशन मिळत नाही आहे किंवा नोकरीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या पोस्टवरती त्यांना जागा मिळत नाही आहे। त्यासाठी हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि तो आपण चालवला पाहिजे, टिकवला पाहिजे। माननीय जरांगे पाटलांना आपण
समर्थन दिलं पाहिजे असं मी या ठिकाणी समाजाच्या वतीनं सांगू इच्छिते. एकंदरीत मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या शांतता रॅलीच्या अनुषंगाने सोलापूर शहरात आले होते. आज याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची जाहीर सभा झाली आणि या जाहीर सभेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या अनेक कानाकोपऱ्यातून मराठा बांधव आलेला होता. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी प्रमुख ही सभा होती. ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी होती. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाची एक सूचना देखील केलेली आहे. 29 ऑगस्टला अंतरवली सराटीमध्ये ठरणार आहे. 288 जागा लढायचे की जे आरक्षण ज्यांनी दिलेलं नाही त्यांना पाडण्यासाठी आपण व्यूहरचना करायची, या संदर्भात देखील मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. एकंदरीत सकाळपासूनच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले मराठा बांधव या ठिकाणी उभे होते. पाऊस देखील आलेला असताना देखील कोणीही जागेवरून हललेलं नाही आहे. या ठिकाणी आलेल्या समाज बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल, जेवणाची सोय असेल, आदींची सोय करण्यात आलेली होती. मात्र आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ही दृश्य तुम्ही पाहू शकता की आज पश्चिम महाराष्ट्राची जी शांतता रॅली आहे मराठा आरक्षणाची, त्याची सुरुवात मनोज जरांगे पाटील यांनी या सोलापूरमधून केलेली आहे आणि याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं एकंदरीत सोलापुरात पाहायला मिळत आहे. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.